एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी सरकारनं रिसर्च डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन योजना जाहीर केली असून त्यासाठी तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि या योजनेमुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येईल। शिवाय नव्या तंत्रज्ञानाचा विकास, स्टार्टअप्सना मदत आणि जागतिक स्तरावर भारताचा संशोधनातील दर्जा अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सरकारच्या निर्णयामुळे संशोधनाला वेग मिळणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा थेट फायदा होईल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? केंद्रीय मंत्रिमंडळाची आता अत्यंत महत्त्वाची बैठक होती। या बैठकीमध्ये संशोधन, विकास आणि नवीन क्षेत्राच्या संबंधित जो महत्त्वाचा एक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे असं ट्विट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आणि तो निर्णय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। संशोधन आणि नवोन्मेष जे आहे, जे नवीन नवीन योजना आहे त्या संदर्भातला हा केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय आहे, ज्यामध्ये 1 लाख कोटीच्या RDI योजनेला मंजुरी देण्यात आली। ही योजना गेम चेंजर ठरणार आहे। रिसर्च डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन अशा या योजनेचे नाव असून जवळपास तब्बल 1 लाख कोटी रुपयाचा निधी यासाठी उपलब्ध करून देणार आहे। यामुळे सनराइज सेक्टर असो, तसेच खाजगी क्षेत्राचा R&D असो, सोबतच नव्या तंत्रज्ञानाचा विकास असो, स्टार्टअपना मदत असो, जागतिक स्तरावर भारताचा जो संशोधनाचा दर्जा आहे तो अधिक सशक्त करण्याकरता या निर्णयामुळे मोठी मदत होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे देशाला गतिमान करण्यासाठी आणि सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला थेट फायदा मिळावा यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल।